Hello everyone. So today we will start the new point, that is compounds of sulfur. Last time we have discussed about the compounds of oxygen. In that, molecular dioxygen, ozone, their physical properties, chemical properties, methods of preparation, and uses with structures are completed. Now the next point is compounds of sulfur. टोटल सिलेबस मध्ये सगळ्यात जास्त कंपाऊंड फिजिकल केमिकल प्रॉपर्टी कशाचे असते ते सल्फरचे आहेत. आज आपला तो पॉईंट मेजर पॉईंट आहे तो कव्हर होईल. पण याच्यामध्ये सगळेच क्वेश्चन्स येत नाही. असं हे एक कंपाऊंड ऑफ सल्फर मध्ये सल्फर डायऑक्साईड आहे. तर सल्फर डायऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि युजेस आले तर अगेन सल्फर वरती कुठला क्वेश्चन येणार नाही एवढी गॅरंटी असते, कारण त्याला 2 मार्क्सच वेटेज दिलेले आहे टोटल पॉईंटला. तर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि लास्ट तुम्हाला दिलेलं आहे क्लोरीनचे काही कंपाऊंड दिलेले आहेत. तर बेटर वे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की त्याच्यातला हायड्रोजन क्लोराईड नावाचा एक कंपोनंट आहे बघा दिलेला, तो पेपर मधनं येणार नाही पेपरमध्ये. याचं रिझन काय कन्फर्म, कारण ऑक्सिजन आणि सल्फर याच्यामध्ये 2 क्वेश्चन जर कन्सिडर करायचे झाले तर सल्फर आणि क्लोरीनला जास्त भेटली असेल, कारण त्याच्यामध्ये ऍसिड जनरेट जास्त होतात, त्याच्यावरती क्वेश्चन जास्त असतात. तर आपण याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड बघणार आहोत आणि सल्फ्युरिक ऍसिड बघणार आहोत. अँड देन कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन मध्ये क्लोरीनचे डिकॉन्स प्रोसेस वगैरे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि युजेस एवढाच पार्ट बघणार आहोत. मग आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड्सकडे मूव्ह होऊ. इंटर हॅलोजन कंपाऊंडचा पार्ट आणि त्याच्या पुढचा दॅट इज आय थिंक युजेस ऑफ इनर्ट गॅसेस हा एवढाच पार्ट राहील. तो आय थिंक आपण मंडेला कव्हर करूया. उद्याच्या दिवशी लेक्चर होणार नाही, कंडक्ट केलं जाणार नाही. मंडेला आपण तो पार्ट म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण तो पार्ट कंटिन्यू करूया. ओके, सो स्टार्ट करूया आज आधी कंपाउंड्स ऑफ सल्फर. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट कंपाउंड ऑफ सल्फर इज सल्फर डायऑक्साइड whose molecular formula is SO2. Okay, it may be represented by the molecular formula SO2. Now how will you prepare? It is in the form of gaseous state. SO2 हा gaseous फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे नेचर मध्ये. सो तो प्रिपेअर कसा करायचा? इलेमेंटल सल्फर याचा अर्थ कुठलाही ॲलोट्रोप ऑफ सल्फर आहे, अल्फा सल्फर अँड बीटा सल्फर. आपण जे प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं, मला वाटतं लेक्चर नंबर 1 ला आपण हे डिस्कस केलं होतं. मोनोक्लिनिक सल्फर अँड तुमचा असेल रोम्बिक सल्फर. याच्यापैकी कुठलाही एक इलेमेंटल सल्फर घ्या. when it is reacts with molecular dioxygen means सल्फर ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये प्रेझेन्स मध्ये असेल तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड हा प्रिपेअर झालाय की नाही डिटरमाइन कसं करायचं? ह्याचा स्मेल खूप पंजंट असतो. त्याच्यासाठी अनदर मेथड आहे प्रिपरेशनची. जर समजा आपल्याकडे इलेमेंटल सल्फर अवेलेबल नाहीये, सोडियम सल्फेट आपल्याकडे प्रेझेंट असेल, सो सोडियम सल्फेट और सोडियम सल्फाइड ज्याला कन्सिडर केलं जातं. सोडियम सल्फाइड when reacts with aqueous sulfuric acid, it will form sodium sulfate as a product. This is your SO3 means sulfide, this is your sulfate. With the liberation of H2O plus SO2 gas, आपला डिझायर्ड प्रोडक्ट इथे आहे बघा. SO2 आपल्या गॅसच्या फॉर्मॅट मध्ये ऍटमॉस्फेअर मध्ये लिबरेट होईल. Now, what are the physical properties of SO2? So first, it is a colorless gas with pungent, irritating smell असतो. आणि सेकंड थिंग पॉइझन असतो, म्हणजे एक्स्ट्रा एक्सपोजर जर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असाल त्याच्या SO2 च्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये असाल तर त्याच्यापासून तुम्हाला पॉइझनस नेचर आहे, सो पॉइझनस गॅस कन्सिडर केलं जातं. सो प्लीज प्रिपेअर करत असताना लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही कधी सल्फर तेव्हा एक मास्क असतं, शिल्ड असतं, ते तुम्हाला युज करावं लागतं. आणि त्यामध्ये मास्क असायला पाहिजे, स्वतःचा मास्क, म्हणजे माउथ मास्क वेगळा असतो आणि चेहऱ्यावरचा जिथे टॉक्सिक वेपर्स वगैरे येतात किंवा फ्युम्स येतात तेव्हा आपण ते पूर्ण शिल्ड वापरतो. अदरवाइज मास्क लावला तरी चालेल. सो पॉइझनस गॅसेस कंपोनंट आणि सोल्युबल इन वॉटर टू फॉर्म सल्फ्युरस ऍसिड. ज्यावेळी SO2 गॅस H2O बरोबर कंबाईन होतं तुम्हाला H2SO3 नावाचा प्रोडक्ट मिळतो, त्याचं नेम आहे सल्फ्युरस ऍसिड. ओके, सो दीज आर द कॉमन फिजिकल प्रॉपर्टी अँड मेथड्स ऑफ प्रिपरेशन. नाउ वी विल मूविंग टुवर्ड्स द केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन्स. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज खूप 2-3दा विचारले गेल्यात. आणि तो क्वेश्चन कसा विचारतात? सेक्शन सी मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन साठी पेपर 2 मधला एखादा क्वेश्चन येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वार्ट्स रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला पेपरमध्ये, तर तुम्हाला काय देतात? रिएक्टंट देतात. सोडियम आयोडाइड प्लस अल्किल हलाइड कुठला तरी दिलेला असेल, मिथिल क्लोराइड वगैरे, तर तुम्हाला त्याची रिएक्शन करावी लागेल. तुम्हाला माहिती फिंकल स्टील मध्ये मेल्टर क्लोराइड यूज केलं जातं आणि सोडियम आयोडाइड म्हणजे इथे तुम्हाला काय मिळेल? जनरली क्लोराइड किंवा अनदर अल्किल हलाइड तुम्हाला एकदा प्रोडक्ट मिळेल, दॅट इज स्वार्ट्स रिएक्शन मध्ये. सो त्याचा प्रोडक्ट घेऊन झाल्यानंतर एखादी फिनॉलची रिएक्शन असते आणि त्याच्यामध्ये पी ब्लॉकचे इलेमेंट ऍड करतात. त्यामुळे असं बऱ्याच जणांचा डाऊट असतो की आयडेंटिफाय करता येत नाही पी ब्लॉक मध्ये ज्या रिएक्शन्स येतात केमिकल प्रॉपर्टी, ते आयडेंटिफाय करता येत नाही कुठल्या रिएक्शन्स आहेत. सो मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड नावाची एक कॉन्सेप्ट आहे, याच्यानंतर येणार आहे ती, आपण जी नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत.
की आणि युजेस ऑफ इनर्ट गॅसेस हे 2 पॉइंट कंबाईन प्रिपरेशन करायचे. का करायचं? कारण युजेस बरोबर तो त्याच्यातली एखादी रिएक्शन राहिली तर तुम्हाला अटेम्प्ट करता आली पाहिजे म्हणून. आणि जर त्याच्यावरती क्वेश्चन नाही आला तर याच्यातल्या केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या येऊ शकतात. मग आपण आधी पहिल्यांदा डिटरमाइन करायचं की तीनही प्रोडक्ट आपल्याला येता येत नाही. आता आपल्याला 2 पहिले येत असतात, मार्कोलिकॉस किंवा एखादं काहीतरी असेल तुमचा फेव्हरेट असेल त्यात इटाड ऑक्सिडेशन. तर ती 2 देऊन टाका आणि तिसऱ्या वेळेला अडकतात. म्हणजे तुम्हाला त्याचं फुल क्रेडिट मिळत नाही. आणि समजा त्याच्या खाली एखादा क्वेश्चन असेल की एक सिंपल क्वेश्चन आहे म्हणजे राईट द युजेस ऑफ निऑन आणि त्याला एखादा क्वेश्चन जोडून दिलेला असेल, नेम रिएक्शन असेल कुठली तरी दॅट इज रोझनमूळ रिडक्शन. आणखीन एखादा रिएजंट सजेस्ट करायला विचारलेला असेल, नॅनो टेक्नॉलॉजीचे युजेस विचारलेले असतील, तर असे मोर नंबर ऑफ क्वेश्चन जेव्हा एका स्लॉट मध्ये येतात ती क्वेश्चन अटेंड करायचे कारण त्याची मार्किंग स्कीम कळते आपल्याला. फक्त प्रोडक्ट लिहून 1 मार्क मिळणार आहे, फक्त रिएक्शन लिहून 1 मार्क मिळणार आहे हे समजतं. सो मार्किंग स्कीम वाईज प्रिपेअर करायला गेला तर ते सोपं पडतं. त्यामुळे यातल्या केमिकल प्रॉपर्टीज प्लीज थोडं व्यवस्थित बायहार्ट करा, लिहून काढा जास्तीत जास्त, प्रॅक्टिस त्याची असायला पाहिजे. सो पहिली रिएक्शन आहे ऍक्शन विथ Cl2. ऍक्शन विथ Cl2. ओके, आपला प्रोडक्ट आहे SO2, तो ऑलरेडी प्रिपेअर झाला, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी केलाय. आता त्याच्या केमिकल प्रॉपर्टी प्रिपेअर करताना काय लक्षात ठेवायचं? कॅटलिस्ट बघायचे. सो व्हेन सल्फर डायऑक्साईड गॅस रिॲक्ट्स विथ क्लोरीन गॅस, हा माहिती आहे तुम्हाला, क्लोरीन गॅस असतो तो ग्रीनिश येलो कलरचा असतो. म्हणजे आपण पॅरेटचा कसा कलर असतो, एकदम डार्क ग्रीन नसतो आणि लाईट ग्रीन थोडाफार शेड असेल, तसाच तुमचा पेल ग्रीन कलरचा किंवा ग्रीनिश येलो कलरचा Cl2 गॅस असतो. जेव्हा तुम्ही हे एखाद्या बीकर मध्ये स्टोअर करून ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचा कलर ऑब्झर्व होतो, ड्रॉप दिसतात त्याचे. ओके, सो SO2 गॅस प्लस Cl2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ चारकोल. तर तुमच्या सिलेबसमध्ये 12th स्टँडर्डला चारकोल कॅव्हिटी टेस्ट नावाची केमिकल टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, चारकोल असतो ना आपला कोळसा, त्याला त्याचा एक स्क्वेअर तुम्हाला दिलेला असतो. त्याच्यामध्ये बाय युझिंग स्पॅच्युला, स्पॅच्युलाची जी कॅव्हिटी जशी असते तेवढ्या सेम आकाराची कॅव्हिटी तुम्हाला त्या चारकोलच्या फ्रेममध्ये यूज करावी लागते. त्या चारकोलची फ्रेम तुम्हाला लॅबमध्ये अवेलेबल असणार, ती तुम्हाला दिली जाते. त्याच्यामध्ये थोडासा पार्ट चारकोलचा कट करून त्याच्यामध्ये Cl2 गॅस म्हणजे Cl2 गॅस पास आउट करायचा. म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय, Cl2 गॅस ज्या वेसलमध्ये आहे त्या वेसलमध्ये पेअर ऑफ टर्म यूज करून तुम्ही काय करता, सल्फर डायऑक्साईडचा गॅस आणि त्याच्यावरती Cl2 गॅस तो चारकोल डीप करून ठेवता आणि अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही बघत असता. तेव्हा तुम्हाला एक लिक्विड फॉर्मॅटमध्ये कंपोनंट मिळतो दॅट इज SO2 नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सल्फ्युरिल क्लोराईड. याचं नाम काय, सल्फ्युरिल क्लोराईड. आता हा क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर असा येऊ शकतो क्वेश्चन मध्ये, हाऊ विल यू प्रिपेअर सल्फ्युरिल क्लोराईड फ्रॉम सल्फर डायऑक्साईड. सो तुम्हाला माहिती असायला पाहिजे Cl2 आणि चारकोलची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला सल्फ्युरिल क्लोराईड नावाचा प्रोडक्ट मिळणार आहे. सेकंड केमिकल रिएक्शन इज ऍक्शन विथ ऑक्सिजन, दॅट इज मॉलिक्युलर डायऑक्सिजन. सिंपल रिएक्शन आहे ही सुद्धा एक्झामिनरची फेवरेट रिएक्शन आहे. When sulfur dioxide reacts with molecular dioxygen in presence of vanadium pentoxide as a catalyst, V2O5 as a catalyst, it will form two molecules of SO2 plus O2 gives SO3. ओके, आपल्याला आता मॉलिक्युल रिएक्शन बॅलन्स करायची. तो काय करू शकता, सल्फर इथे आपल्याला 2 दिसत, म्हणजे इथे पण जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केला तर आता काउंट करा टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती होतात. ऑक्सिजन इथे झाले 4 आणि हा झाला 6. 3 into 2 is equal to 6. नाव दॅट सल्फर ट्रायऑक्साईड, ह्याला सल्फर ट्रायऑक्साईड म्हणायचं, याला सल्फर डायऑक्साईड म्हणायचं. पण ही कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये ही ऍक्च्युली एक स्टेप आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड प्रिपेअर करण्यासाठी ही स्टेप यूज केली जाते. पहिली स्टेप असते सल्फर प्लस ऑक्साईड गिव्ह SO2. SO2 चं कन्व्हर्जन SO3 मध्ये केलं जातं. SO3 चं पॉलिमरायझेशन वॉटर बरोबर केल्यानंतर H2S2O7 नावाचा प्रोडक्ट मिळतो आणि त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 मिळतात. या चारही स्टेप एकाच प्रोसेसमध्ये केल्या जातात, त्याला कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हटलं जातं. आणि ती कॉन्टॅक्ट प्रोसेस तुमची सल्फ्युरिक ऍसिडचं प्रिपरेशन करण्यासाठी युटिलाइज केली जाते. ओके, सो V2O5 इज व्हॅनेडियम पेंटॉक्साइड विच इज ऍक्ट एज अ कॅटलिस्ट हिअर. ही झाली तुमची सेकंड रिएक्शन. थर्ड रिएक्शन आहे विथ अल्कली. ऍक्शन विथ अल्कली लाईक NaOH. Action with alkali like NaOH. So two molecules of NaOH in presence of SO2, it will form Na2SO4 plus H2O. Okay, Na2SO4 म्हणजे काय, सोडियम सल्फेट और सोडियम सल्फाइड. समजा इथे SO3 घेतला, कन्सिडर करूया NO3 घेतला
रिएक्शन बॅलन्स करून बघा. ऑक्सिजन इथे 2 आहे, तिथे 2, 4 आहेत. इथे आपल्याला 3 प्लस बरोबर आहे. SO3 येईल. Na2SO3 प्लस H2. आता ह्याचं प्रोडक्ट आपल्याला हे कशासाठी यूज केलं इथे आपण घेतलंय बघा. Na2SO3 दॅट इज सोडियम सल्फाइड. ओके. सो सोडियम हायड्रॉक्साईड पासून सोडियम सल्फाइड प्रिपेअर करायचं असेल तर सल्फर डायऑक्साईडची ऍक्शन तुमच्या अल्कली बरोबर करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला सोडियम सल्फाइड नावाचा प्रोडक्ट मिळेल. ओके. सिमिलरली आता सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर कसं, दिस आर सम ओनली 3 केमिकल प्रॉपर्टीज. स्ट्रक्चर त्याचं कसं असतं ते बघूया, पण त्याच्या अगोदर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पॉसिबल असेल तर. मी रेकॉर्डिंग मध्ये ही सेक्शन तुमची जी लेक्चर्स आहेत ती अपलोडेड आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यावेळी सुद्धा तुम्ही ते लेक्चर बघत असताना पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा त्याच्या नोट्स प्रिपेअर करू शकता. बट याच्या कंबाईन ज्या नोट्स आहेत त्या स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये अवेलेबल आहेत. जे जे लेक्चर जसं संपतंय त्याच्या वेळी मी तुम्हाला त्याच्या नोट्स देतोय. शक्यतो बोर्डवरच्या जेवढ्या नोट्स आहेत त्या पेपर ओरिएंटेडच आहेत. एक्स्ट्रा काही लिहायची गरज नाही. जस्ट ओनली मी इथे जसं पॉयझनस हा वर्ड दिलाय, तुम्ही पण पेपरमध्ये पॉयझनस लिहिला तरी सुद्धा त्याचे मार्क मिळणार. याचं रिझन काय, या पॉइंट्सना मार्क्स आहेत. जर तुम्ही असं लिहिलं कलरलेस कॉमा पॉयझनस गॅस विथ पंजंट स्मेल तर तो एकच पॉईंट कन्सिडर केला जाणार आणि पॉईंट वाईज हाफ ऑफ मार्क कन्सिडर होतो. त्यामुळे लिहिताना फक्त मार्किंग स्कीम वाईज गेला तर जास्त सोपं पडतं. ओके. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर कसं आहे सल्फर डायऑक्साईडचं, इट्स अ सिमेट्रिकल स्ट्रक्चर ऍक्च्युअली. Symmetrical means central atom is a sulfur and there are two oxygen atoms which are directly bonded to the sulfur by double bonds. Okay. So आपण असं लिहू शकतो सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर या फॉर्मॅटमध्ये. ओके. हे तुमचं सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर. याच्यावरती सल्फरवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. दॅट इज सल्फरवरती ऑलवेज प्रेझेंट असतात. दिस इज अ रेझोनन्स स्ट्रक्चर. मी काय केलं फक्त हा सल्फर डबल बॉन्ड येतो या साईडला इथे दाखवला, बाकी काय नाही. इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन दाखवलेलं आहे. ज्या सल्फर ऑक्सिजन ह्याच्यातला जो ऑक्सिजन सल्फर आणि ऑक्सिजन ह्याच्यातला जो बॉन्ड अँगल असतो तो असतो 119.5 डिग्री. 119.5 डिग्री हा त्याचा बॉन्ड अँगल असतो. आणि तुमची जी सल्फर डायऑक्साईड मध्ये काय रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये असतं ते बॉन्डिंग कुठलं असतं, पी पाय बॉन्डिंग असतं. ओके. म्हणजे पी ऑर्बिटल ऑफ ऑक्सिजन एज वेल एज अ सल्फर दे कॅन फॉर्म पाय बॉन्डिंग विथ इच अदर नेबरिंग ॲटम अँड इट विल फॉर्म पी पाय बॉन्डिंग. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बॉन्ड अँगल आणि त्याच्यातलं बॉन्डिंग नेचर सांगा. पी पाय बॉन्डिंग आहे. मुलांनी कोव्हॅलंट बॉन्ड आन्सर लिहून ठेवला, आन्सर रॉंग होतो. पी पाय बॉन्डिंग असतं. त्याला डी पाय पी पाय असं सुद्धा कन्सिडर केलं जातं. डी पाय पी पाय म्हणजे काय, सल्फरचे डी ऑर्बिटल्स आणि ऑक्सिजनचे पी ऑर्बिटल हे कंबाईन होतात आणि पाय बॉन्ड जनरेट करतात. त्याला आपण डबल बॉन्ड कन्सिडर करतो. सो त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साईड. ओके. नाव व्हॉट आर द युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड, यूज काय त्याचा केला जातो. सो पहिला यूज आहे इट इज युजफुल फॉर द प्रिपरेशन और ब्लीचिंग ऑफ वूल अँड सिल्क. इट इज युजफुल फॉर ब्लीचिंग ऑफ वूल अँड सिल्क. हे जर क्लीन करायचे असतील तर तुम्हाला ब्लिचिंग ऍक्शन मध्ये सल्फर डायऑक्साईडचा यूज करावा लागतो गॅशियस फॉर्म मध्ये. सेकंड आहे रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. शुगर मोलॅसिस पासून जेव्हा आपण शुगर प्रिपेअर करतो त्याच्या सेकंड थिंग त्याचे जे उसाचे मळी राहिलेले असते ना ते पेट्रोलियमच्या रिफायनिंग साठी सुद्धा युज केले जाते. हे माहिती असायला पाहिजे. आणि शुगर इंडस्ट्रीमध्ये रिफायनिंग साठी त्याचा युज केला असतो. नेक्स्ट आहे प्रिझर्वेटिव्ह. इट इज युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह ऑल्सो. आता हे कसं काय सल्फर यूज केलं जातात, तर तुम्ही मार्केटमधून काही वेफर्स वगैरे घेता, चिप्स वगैरे घेता. जर ते त्याच्यामध्ये एअर भरलेली असते ना तर सल्फर डायऑक्साईड गॅस मॉलिक्युल त्याच्यामध्ये जनरेट होतो. जनरली तो अँटीक्लोर एजंट असं सुद्धा कन्सिडर केला जातं. अँटीक्लोर म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट. म्हणजे पावसाळ्यामध्ये जी शेवाळ वगैरे धरते ती रिमूव्ह करण्यासाठी त्याचा यूज केला जातो अँटीक्लोर एजंट. अँटीक्लोर एजंट. क्लोरीन युक्त पाणी जे असतं जिथे तुम्ही कधी गेला असेल माहित नाही मला, बट एसएल वर्ल्ड वगैरे किंवा वॉटर स्पोर्ट्सला जेव्हा जाता तुम्ही थोडं स्किन डार्क होत जाते. त्याचं रिझन काय, त्याच्यामध्ये क्लोरीन ऍड केलेलं असतं. तर ते रिमूव्ह करायचं असेल ते टॅनिंग कमी डिटॅनिंग एजंट म्हणून करायचं यूज त्याला अँटीक्लोर एजंट असं कन्सिडर केलं जातं. ओके. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड. दिस इज युअर फर्स्ट कंपाऊंड ऑफ सल्फर. सेकंड कंपाऊंड इज अ सल्फ्युरिक ऍसिड. ओके. बघूया काय येतो. याचा स्क्रीनशॉट तोपर्यंत घेऊन ठेवा. नेक्स्ट पार्ट आपण सेकंड टॉपिक पॉईंट स्टार्ट करतो, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड. जनरली सल्फ्युरिक ऍसिड इज प्रिपेअर्ड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस.
जी मगाशी मी तुम्हाला म्हटलं ओलियम पासून कसं प्रिपेअर करायचं ते याच्यामध्ये आहे. स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे याचं, तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात. आणि कॉन्टॅक्ट प्रोसेस पासून 96 to 98% ऑफ प्युअर सल्फ्युरिक ऍसिड आपण जनरेट करू शकतो. ज्या प्युरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये कुठलाही म्हणजे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड जर यूज सोडला तर बाकी कुठलाही इलेमेंट ॲज अ कॅटलिस्ट म्हणून किंवा हेवियर इलेमेंट किंवा जो टॉक्झिक इलेमेंट आहे ज्याची कॉस्ट खूप जास्त आहे असा कुठलाही इलेमेंट यूज करावा लागत नाही. इट्स अ सिम्पल पार्ट ऑफ युअर ज्याला आपण म्हणतो प्युरिफिकेशन प्रोसेस क्रिस्टलायझेशन मेथड. तर त्या मेथडने आपण करतो, त्यामुळे त्याच्यापासून निघणारं जे यील्ड आहे ते 100% असतं, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 96 to 98% असतं प्युअर फॉर्म मध्ये. ओके, बघूया काय आहे ते. सेकंड कंपाऊंड ऑफ सल्फर इज सल्फ्युरिक ऍसिड. मेथड ऑफ प्रिपरेशन त्यातली फक्त मी जी सांगतोय तीच प्रिपेअर करायची. मेथड ऑफ प्रिपरेशन कॉन्टॅक्ट प्रोसेस एकच येणार पेपरमध्ये. कॉन्टॅक्ट प्रोसेस, या प्रोसेसमध्ये 4 स्टेप्स आहेत. मी रोमन 1च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो किंवा स्टेप वाईज लिहित जातो. फर्स्ट स्टेप आहे इलेमेंटल सल्फर रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, इट विल फॉर्म सल्फर डायऑक्साइड. ओके, सेकंड स्टेप आहे when two molecules of sulfur dioxide reacts with water or O2, O2, it will form two molecules of SO3, that is oleum. याला काय म्हटलं जातं? सल्फर डायऑक्साइड. सेम थर्ड पार्ट आहे जो आपल्याला मिळालेला प्रोडक्ट आहे, टू मॉलिक्युल्स ऑफ SO3चा. त्या SO3 पैकी वन मॉलिक्युल गॅशियस स्टेटमध्ये घ्यायचा. when it is reacts with H2SO4. आता तुम्ही म्हणाल ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्ट प्रोसेसमध्ये H2SO4 प्रिपेअर करायचे. हे H2SO4 कुठे घेतलं, हे कसं काय प्रिपेअर केलं? तर जस्ट सिम्पल फॉर्मेशन ऑफ H2 अँड कॉम्बिनेशन ऑफ वॉटर सल्फर डायऑक्साइड हे कॉम्बाईन केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो त्याला ऍब्सॉर्ब फॉर्म मध्ये म्हटलं जातं. त्याला सल्फर ट्रायऑक्साइड घ्या, which is generally absorbed in concentrated sulfuric acid to produce oleum. So it will form H2S2O7. ओके, याला म्हणतो आपण ओलियम. हे महत्वाचं आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये येऊन गेलाय. करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ओलियम इज, अँड दॅट H2S2O7 that is oleum, when it is reacts with undergo a hydrolysis in presence of water or acid hydrolysis, it will form two molecules of H2SO4. So हा प्रोडक्ट हा डिझायर्ड प्रोडक्ट आहे जो 96 to 98% प्युअर फॉर्म मध्ये कन्सिडर केला जातो आणि हे तुमचं रॉ मटेरियल किंवा डायल्युटेड ऍसिड असतं. ओके, फक्त सल्फर ह्याच्यामध्ये जेव्हा वॉटर तुम्ही ऍड कराल तेव्हा जो डिझायर्ड प्रोडक्ट असेल त्यातला H2SO4 फक्त युटिलाइज होतो, बाकी अनवॉन्टेड प्रोडक्ट असेल तो बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह होतो. ओके, सो या प्रोसेसमध्ये तुम्ही लक्षात ठेवणार आहे 4 स्टेप्स आहेत. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये टोटल 4 स्टेप्स आहेत, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडची मेथड ऑफ प्रिपरेशन एक्झाम पेपरमध्ये येऊ शकते, पेपरच्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकते. एक्झामिनरची फेवरेट आहे रिएक्शन. नाउ व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर sulfuric acid? So physical properties are, इट इज अ कलरलेस. बघितलं असेल तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड लॅब मध्ये आपल्याकडे. इट इज कलरलेस laboratory solvent. Its density is approximately equal to 1.83 gram per cm3. ओके, डेन्सिटी त्याची किती असते? 1.83. अप्रॉक्सिमेट सांगितलंय मी, 839 ऍक्च्युअली असते, बट 83 लक्षात ठेवला तरी चालेल. जे जो फ्रीज होतो म्हणजे त्याचं फ्रीजिंग पॉईंट मध्ये कन्वर्जन किंवा सल्फ्युरिक ऍसिडचा फ्रोझन फॉर्म जो असतो तो कुठल्या टेम्परेचरला असतो? 283 केल्विनला. सो फ्रीजिंग पॉईंट इज 283 केल्विन अँड बॉइलिंग पॉईंट इज 611 केल्विन. ओके, 611 केल्विन त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो आणि हायली करोजिव्ह आहे, विच बर्न्स ऑन द स्किन. म्हणून कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड पासून खूप लांब राहायला पाहिजे. बर्न्स द स्किन बिकॉज ऑफ हायली करोजिव्ह नेचर. या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत.
रिपीट करतो मी काय सांगितलं, कलरलेस. हा, सेकंड थिंग ऑर्डरलेस सुद्धा आहे, तो डेन्सर आहे आणि ऑइली लिक्विड आहे. हा डेन्सर असतो आणि ऑइली फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, ऑइली लिक्विड. ओके, म्हणजे डेन्सिटी त्याची वॉटरपेक्षा थोडीफार डिफरंट असणार, म्हणूनच तो ऑइली लेअर आपल्याला जाणवतो. कलरलेस आहे, सुरुवातीला प्युअर फॉर्म मध्ये कलर दिसत नाही, अंबर कलरच्या बॉटलमध्ये असेल, आणि डायल्युटेड फॉर्म मध्ये मात्र त्याचा कलर हा कलरलेस असतो. त्याची डेन्सिटी 1.839 म्हणजे 1.834 ग्रॅम पर सीएमक्यू अशी असते. 84 लिहिला तरी चालेल किंवा 1.83 लिहिला तरी चालेल. फ्रीजिंग पॉईंट 283 केल्विन. बॉइलिंग पॉईंट इज 611 केल्विन. बर्न्स टू द स्किन, म्हणजे जर स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये लॉंग एक्सपोजरमध्ये तुम्ही असाल तर बर्न होऊ शकते. म्हणून मी लॅबोरेटरीमध्ये पण तुम्हाला सांगत असतो ऑलवेज, रबर पंप जिथे प्रेझेंट असेल किंवा रबर कॉर्क असणाऱ्या तुमच्या ड्रॉपरने तुम्ही हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इथे युटिलाइज करून घ्या. आणि त्याचं नेचर करोजिव्ह आहे. ओके, करोजिव्ह नेचर म्हणजे काय, जर समजा तुम्ही इन म्हणजे त्याला आपण असं म्हणूया, मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर सगळं सल्फ्युरिक ऍसिड आलेलं असेल तर त्या मेटलच्या कॉन्टॅक्ट मधून तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो, तर करोजिव्ह नेचर, म्हणजे तुमचं मेटल करोड होऊ शकतं, त्याचा लाईफ टाइम स्पॅन खूप कमी असतो आणि ते प्युअर फॉर्म मध्ये नसतं. ओके, सो इट इज अ करोजिव्ह नेचर. सो दीज आर सम 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर सल्फ्युरिक ऍसिड. आतापर्यंत काय काय बघितलंय बघा. पहिला पार्ट आपण बघितला सल्फर डायऑक्साईडचा, आणि नेक्स्ट पार्ट आता बघितला आपण सल्फ्युरिक ऍसिडचा. ही कॉन्टॅक्ट प्रोसेस ही 4 स्टेप मध्ये कंटिन्युअसली होत असते. पहिली स्टेप सांगितलंय इलेमेंटल सल्फर, when it is reacts with dioxygen it will form sulfur dioxide as a major product. सेकंड आहे 2 molecules of sulfur dioxide, असे 2 मॉलिक्यूल घ्यायचे. 2 molecules of sulfur dioxide combine with molecular oxygen म्हणजे डायऑक्सिजन, ज्याला आपण एअर असं कन्सिडर करतो. इट विल फॉर्म SO3, दॅट इज सल्फर ट्रायऑक्साईड. हा टॉक्सिक गॅस आहे. ओके, सो व्हेन सल्फर ट्रायऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल पैकी एक मॉलिक्यूल डायल्यूट ऍसिड बरोबर घेतात. तुम्ही म्हणाल हेच इथे प्रिपेअर करायचंय ना सल्फ्युरिक ऍसिड, सो येस, सल्फ्युरिक ऍसिड प्रिपेअर करायचंय. बट डायल्यूट ऍसिड याचा अर्थ जो SO3 मध्ये एक्सेस अमाऊंट आपण वॉटर ऍड केलेलं असेल त्याच्यापासून 1 मोल ऑफ H2SO4 फक्त रिॲक्ट होतो SO3 बरोबर, तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो ओलियम. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सीईटी मध्ये येऊन गेलाय. H2S2O7 is the correct molecular formula of oleum. That oleum further undergo acid hydrolysis to form 2 molecules of sulfur hydrochloric acid, आपण म्हणतो सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. आणि ही सल्फ्युरिक ऍसिड ही 96 to 98% प्युअर फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतं. नेक्स्ट बघितलं physical properties. It is a colorless laboratory solvent which is denser than that of the water and oily liquid, possess oily nature. Its density is about 1.83, actually 1.839 आहे, पण लक्षात ठेवा 1.83 gram per cm3. Its freezing point means sulfuric acid get freezes at 283 Kelvin temperature and it boils at 611 Kelvin temperature and it burns to the skin and because of corrosive nature. करोजिव्ह नेचर असल्यामुळे मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर करोजन इझिली होतं आणि म्हणून त्याच्यावरती पेंट्स आणि वॉर्निशेस हा प्रकार केला जातो. सो दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन अँड दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर सल्फ्युरिक ऍसिड. नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. Chemical properties of sulfuric acid. Actually, most important part of chemical properties is dehydrating property. Dehydrating property त्याची महत्वाची प्रॉपर्टी. फर्स्ट dehydrating property. ओके, डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी मध्ये काय सांगणार, एखादी शुगर मॉलिक्युल घेता येते शुक्रोज, दॅट इज C12H22O11. Okay, it in a disaccharide molecule. When it is undergo reaction with concentrated H2SO4, it will form elemental carbon atom. त्याच्यातले कार्बन किती आहेत, 12 कार्बन. सो इलेमेंटल कार्बन ॲटम सेपरेट करतात आणि बाकीचे जे सगळे 11 मॉलिक्युल्स ऑफ H2 आहे ते तुम्हाला बाय प्रोडक्ट म्हणून मिळतो. म्हणजे जर इलेमेंटल कार्बन किंवा कार्बनचा कुठलाही इलेक्ट्रॉन डायमंड, ग्राफाईट, फ्लोरीन या फॉर्मॅटमध्ये करायचं असेल तर डायसॅकराइडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन व्हायला पाहिजे. ओके, दिस इज युअर फर्स्ट पार्ट. सेकंड रिएक्शन इज रिएक्शन विथ सॉल्ट. रिएक्शन विथ सॉल्ट कुठलीही एक रिएक्शन घेतला तरी चालेल. टेक्स्टबुक मध्ये 4-4, 5-5 दिलेले आहेत. When NaCl or calcium fluoride CaF2 reacts with H2SO4, okay, it will form CaSO4 plus 2HF.
CaSO4 plus 2 molecules of hydrofluoric acid. This is your second reaction. Third chemical property or chemical reaction is reaction with acid. Okay, means why it is called as a sulfuric acid. Acid का म्हणतात त्याला. So acidic property असे लिहूया आपण acidic property. कुठल्याही कंपाऊंडची ऍसिडिक प्रॉपर्टी किंवा बेसिक प्रॉपर्टी करायची असेल तर लक्षात ठेवायचं त्याच्यापासून आयन्स जनरेट करताना वॉटर बरोबर रिएक्शन करून बघायची. सो H2SO4 प्लस वॉटर. ओके, H2SO4 plus water, it will form HSO4 minus plus H3O plus as a protonium ion. ओके, याच्यातनं आपल्याला ऍसिडची डेफिनेशन काय माहिती, ऍसिड इज अ सबस्टन्स विच कॅन इझिली डोनेट H प्लस आयन. आता इथे असं पण होऊ शकलं असतं, हा H प्लस इकडे गेला असता आणि हा OH मायनस होऊ शकला असता, कारण वॉटर हा अँफोटेरिक नेचर मध्ये प्रेझेंट असतो. बट या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअली असं दिसतं HSO4 मायनस म्हणजे काय, सल्फ्युरेस तुमचा जो एनायन कार्बॅनियन जनरेट होतो ज्याला आपण म्हणतो HSO4 ला सल्फेट एनायन. सो HSO4 एनायन आहे त्याची पोटॅशियम त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 10 दिसते, म्हणजे तो बेसिक नेचर मध्ये असणार आहे. ओके, जर हा बेसिक असेल त्याचं करस्पॉन्डिंग कॉन्ज्युगेट काय असणार, ऍसिड असणार. हे आयन इक्विलिब्रियम नावाच्या टॉपिक मध्ये आपण जो लास्ट टॉपिक घेणार आहोत त्याच्यामध्ये होणार आहे. सो लक्षात ठेवा H2SO4 इज अ सबस्टन्स विच कॅन इझिली डोनेट H प्लस आयन and form sulfate anion, that is HSO4 anion, with the liberation of protonium cation as a major product. So yeah, that's why it shows acidic property. याच्यावरून कन्फर्म काय होतं, जो H2SO4 हा सबस्टन्स जो आहे तो acidic property indicate करतो. Similarly, when it is reacts with metals, reaction with metals, या सगळ्या क्वेश्चन्स पेपर मध्ये येऊन गेलेले मी घेतले. ह्या क्वेश्चन मध्ये हा पेपर मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे रिएक्शन विथ सॉल्ट. प्लीज प्रिपेअर करा तो. Cu, that is copper, when reacts with two molecules of H2SO4, it will form CuSO4 plus SO2 plus 2H2. SO2 plus 2 molecules of H2O, that is liquid form. Okay. So when any method like copper, when it is react with sulfuric acid, it will form copper sulfate with the liberation of sulfur dioxide as well as the water as a major product. So in this process also there are four chemical properties: dehydrating property, reaction with salt, acidic property, and reaction with metal. So just take a screenshot fast. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत, that is uses. Okay, what are the uses of sulfuric acid? जनरली आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की तो फर्टिलायझर्स मध्ये युज केला, तो लॅबोरेटरी सॉल्व्हंट्स मध्ये आहे. पण याच्या व्यतिरिक्त काय तर डिटर्जंट अँड पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये पण याचा युज होतो. बघूया 4 पॉईंट काय काय लिहायचे ते. याचा फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घेतला तर बेटर होईल, म्हणजे इथे आपले सल्फरचे कंपाऊंड कम्प्लीट होतील आणि आपण क्लोरीनच्या कंपाऊंडकडे मूव्ह. ओके, सो व्हॉट आर द युजेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड? 4 युजेस प्रत्येक याचे करून ठेवायचे, कारण 2 मार्कालाच क्वेश्चन येतो. कधी असा क्वेश्चन येणार नाही टेक्स्ट बुक मध्ये 9 युजेस दिलेत म्हणून तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन त्याच्यावरती पडेल असं कधी होणार नाही, कारण युजेसना वेटेज कमी आहे टोटल सिलेबस मध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये. सो प्रिपेअर करताना सिलेबस वाईज किंवा तुमच्या मार्किंग स्कीम वाईज प्रिपरेशन करायचं. पहिला आहे पेट्रोलियम रिफाइनिंग. पेट्रोलियम रिफाइनिंग त्याच्यामध्ये यूज केला जातो. सेकंड आहे यूज इन fertilizers, used in the fertilizers and detergent industry. And detergent industry. Third use of sulfuric acid is act as a dehydrating agent. Act as a dehydrating agent, hence used in waterproof fabrics. प्रिपरेशन मध्ये याचा यूज वॉटरप्रूफ फॅब्रिक्स मध्ये याचा यूज केला. अजून स्टोरेज बॅटरीज, लॅबोरेटरी रिएजंट, लॅब रिएजंट, स्टोरेज बॅटरीज मध्ये. अगेन डायस्टफ इंडस्ट्री, ह्याच्यामध्ये याचा यूज केला. याच्यातले कुठलेही 4 युजेस केला तरी चालेल, पण हे युजेस खूप महत्वाचे आहे. पेट्रोलियम रिफायनिंग, फर्टिलायझर्स, डिटर्जंट इंडस्ट्री, डिहायड्रेटिंग एजंट, लॅबोरेटरी, ह्या सगळ्यांना आठवणार. लॅब रिएजंट, स्टोरेज बॅटरीज, डायस्टफ इंडस्ट्री, असे जस्ट रीड करून ठेवत चला, वाचत चला. ऐका मी काय होतं
4च्या ऐवजी 3च यूज आठवतात आणि तिथे 1.5 मार्क तुमचा रेडी होतो, बट हाफ मार्क जातो. मग जे आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ऍटलीस्ट थेरी तरी चांगली व्हायला हवी, जेणेकरून एखादा थेअरीचा क्वेश्चन आला तर अटेम्प्ट करू शकाल आणि रिएक्शनचा क्वेश्चन ऑप्शनला टाकू शकाल. सो ज्यांना रिएक्शन चांगला जमतात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, बट अदरवाईज युजेस लिहिताना 4 युजेस बाय हार्ट चांगलेच करायचे. तसंच मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक जेव्हा घेतला होता, त्याच्यामध्ये बघा लास्ट टाइम युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट लास्ट पॉईंट आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचे 2 तरी युजेस पेपरमध्ये कन्फर्म असतात. त्याला कंबाईन क्वेश्चन असतो, राईट द युजेस ऑफ, तो असतो याच्यातला इनर्ट गॅसेसचे युजेस ऍज वेल एज तुमचे दॅट इज कार्बन टेट्राक्लोराइड और क्लोरोफॉर्म, क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, या टाईप मध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील. क्वेश्चन काय विचारलं जाऊ शकतो ना याची टेंडन्सी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आणि टॉपिक वाईज तुमच्या जेव्हा टेस्ट होतील ना तेव्हा मी त्या बेसिसवरती क्वेश्चन सेट करेन. तुम्हालाही त्याच्यामध्ये अंदाज येईल कुठल्या टाईप मध्ये पेपर येतो, कशा पेपर सर काढताय हे तुम्हालाही समजेल. टॉपिक वाईज का करायचं, कारण जेव्हा ते सगळे कलेक्ट होतात ना तेव्हा तुमच्याकडे नाही म्हटलं तरी प्रत्येक टॉपिकचं वेटेज असतं 3 ते 4 मार्काचं, पण त्याच्यावरती 20 मार्काचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन जनरेट होतात. आणि ऑलरेडी मी तुम्हाला पीडीएफ तर शेअर केलीच आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन बँकची. ओके, सो जस्ट तुम्ही ते बघत गेलात तरी बरं पडेल. इथे तुमचा कंपाऊंड्स ऑफ सल्फर हा पार्ट कम्प्लीट होतो. याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड हे 2 पार्ट तुम्हाला सिलेबसमध्ये होते. याच्या पुढचा एक पार्ट येतो तो म्हणजे कुठला, कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन. क्लोरीन अँड इट्स कंपाऊंड, क्लोरीन अँड इट्स कंपाऊंड. त्यातला फर्स्ट आहे मॉलिक्युलर डायक्लोरीन. ओके, पहिला कंपाऊंड काय, क्लोरीन आहे, मॉलिक्युलर डायक्लोरीन. आता सगळ्यात महत्वाची मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये याच्यातली डिकॉन प्रोसेस म्हणून क्लोरीन प्रिपेअर करण्यासाठी मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये पहिली मेथड आहे मेथड ऑफ प्रिपरेशन डिकॉन्स प्रोसेस. याला हायलाइट करून ठेवा, क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारला जातो. डिकॉन्स प्रोसेस. By using first method, Deacons process, how will you prepare chlorine from Deacons process? Deacons is the name of a scientist. So ते कसे काय डिटरमाइन करतो आपण, 4 molecules of HCl, that is hydrochloric acid, म्हणजे तुम्हाला रिएक्टंट लागतो हा ऍसिडिक कंटेंट असतो. when it is react with molecular dioxygen in presence of cuprous chloride as your catalyst. बघा मी काय सांगितलं, 4 molecules of HCl when react with molecular dioxygen in presence of cuprous chloride as a catalyst at 723 Kelvin temperature and a higher temperature लागतं, it will form molecular chlorine plus 2 molecules of water. आता ही प्रोसेस सुटेबल आहे. ओके, तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये सेक्शन सी मध्ये क्वेश्चन विचारलाय, राईट द मोस्ट सुटेबल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ क्लोरीन. तेव्हा मुलांचा असा डाऊट होता की चारही मेथड्स मध्ये कुठेही थिअरीमध्ये वर्ड सुटेबल असा वर्ड दिलेलाच नाही, मग त्यांनी कसं काय कन्सिडर केलं की सुटेबल वर्ड किंवा तीच मेथड त्यांनी सांगितलेली मेथड आम्ही लिहिली नसेल तर मार्क जाणार का. ऍक्च्युअली अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा 4 मेथड्स ऑफ प्रिपरेशन असतात त्यापैकी कुठली एक मेथड लिहिली तरी जाते, पण आता त्यांनी मोस्ट सुटेबल म्हटलं याचा अर्थ काय, जी नेम रिएक्शन असते ना ती जनरली मोस्ट सुटेबल असते असं लक्षात ठेवा. 4 मॉलिक्युल्स ऑफ HCl प्लस डायऑक्सिजन. सुटेबल मध्ये काय, ज्याची ऍटम इकॉनॉमी खूप जास्त आहे आणि पोल्युशन फ्री आहे. ग्रीन एक केमिकल रिएक्शन आहे. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आपण हा पार्ट सगळा डिस्कस करतो. आपण आय थिंक बघितला सुद्धा हा ग्रीन केमिस्ट्रीची आपण 12 प्रिन्सिपल बघितली होती तेव्हा हा पार्ट बघितला होता, बरोबर आहे ना, पेपर 1 सॉरी 2 मध्ये. सो 4 मॉलिक्युल्स ऑफ HCl प्लस मॉलिक्युलर डायऑक्सिजन इट विल फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ क्लोरीन. आता हा प्रोडक्ट डिझायर्ड आहे आणि हा डिझायर्ड नाही असं म्हणू शकत नाही. याचं जर आपण डिस्टिलेशन केलं ना किंवा इलेक्ट्रोलायसिस केलं तर प्युअर फॉर्म ऑफ वॉटर आपल्याला मिळतं. म्हणजे दोन्हीही प्रोडक्ट इसेन्शियल आहे, त्याच्यापासून कुठलाही सॉल्ट जनरेट होत नाही, कुठला गॅस टॉक्सिक गॅस बाहेर पडत नाही किंवा कुठलाही प्रेसिपिटेट जनरेट होत नसेल तर त्याला आपण ॲटम इकॉनॉमिकल प्रोसेस कन्सिडर करतो. दिस इज युअर मोस्ट सुटेबल मेथड, दॅट इज डिकॉन प्रोसेस विच इज युजफुल फॉर द preparation of molecular dichlorine. This is your first method. Now second method is from manganese dioxide. From manganese dioxide. म्हणजेच कोण, MnO2. तर MnO2 हा जो मॉलिक्युल आहे हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून युजफुल आहे. आपल्याला माहिती आहे मॅग्नेजची ऑक्सिडेशन स्टेट +7 पर्यंत हाय असते. सो तुम्ही कसं लिहू शकता, सेम MnO2 when it is reacts with 4 molecules of HCl it will form first salt that is MnCl2, that is manganese dichloride, त्याला आपण कन्सिडर करतो with the liberation of chlorine gas and 2 molecules of water as a byproduct. ओके, ही पण मेथड आहे, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, हा ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे HCl हे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिडिक कंटेंट आहे, त्याच्यामुळे जनरेट होणारं जे सॉल्ट असतं
तेच या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं. साल्ट्स आर वॉटर सोल्युबल इन वॉटर. सो ते वॉटर सोल्युबल नेचरमध्ये प्रेझेंट असतात. वॉटर सोल्युबिलिटी एक्झिस्ट करतात. म्हणजे परत त्या वॉटरमध्ये असणारं मॅंगनीज डायक्लोराइड हे सॉल्ट सेपरेट करण्यासाठी फर्दर ट्रीटमेंट करावी लागते, म्हणजेच त्याची कॉस्ट वाढते. ओके. सो मोस्ट सुटेबल म्हणून बोर्डाने हे डिक्लेअर केलेलं की तुम्ही हा जर क्वेश्चन डिकॉन्स प्रोसेसचा दिलेला असेल तर त्यामध्ये क्रेडिट द्यायचं, अदरवाईज मायनस करायचे मार्क्स. ओके. सो प्लीज, त्याच्यावरून बरेच कॉन्ट्रोवर्सी झाली होती की लोक म्हणालेले की काही स्टुडंट्सनी फक्त हे बरोबर लिहिलंय पण कॅटलिस्ट लिहिलाच नाही, मार्क द्यायचे का, तर प्रॉपर बॅलन्स केमिकल इक्वेशन असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं. सो जर तुमचं सगळं करेक्ट आहे, टेम्परेचर, कॅटलिस्ट, हे कोइफिशियंट्स, तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात, अदरवाईज मिळत नाही. ओके, दिस इज युअर सेकंड मेथड. सो टू मेथड्स आर सफिशियंट फॉर दिस. नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन. सो फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय काय सांगू शकतो? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन. क्लोरीन हा गॅस कसा आहे, त्यांना मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं, त्याचा कलर कसा असतो, तर प्युअर फॉर्म मध्ये तो ग्रीनिश येलो कलरचा दिसतो. ओके, ग्रीनिश येलो कलरचा असतो आणि त्याला सफोकेटिंग ऑर्डर. सफोकेशन म्हणजे काय? म्हणजे मॅक्झिमम जर समजा तुम्ही असं कन्सिडर केलंय, काही जणांना अशी सवय असते बघा, बसमध्ये बसल्यानंतर पाऊस तर बाहेर पडत असतो, तुम्ही खूप काहीतरी एखादं ओझं वगैरे घेऊन आलेले आहात, बाहेर पाऊस पडतो म्हणजे कोण विंडो ठेवून बसणार नाही, उघडा विंडो ओपन करून आरामात आपला बसलं, ते मागचे ओरडणार तुम्हाला, पुढचे ओरडणार, पाणी आतमध्ये येतं. मग विंडो बंद करून घेतल्यानंतर तुम्ही आतमध्ये बसल्यानंतर पण तुम्हाला थोडं गरमी जाणवत असते. इट्स अ सफोकेशन. ओके. पण जिथे एसी आहे, रूम्स आहेत, एसी मधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जे पहिल्यांदा जाणवतं, पहिल्यांदा थोडा उकाडा जाणवतो, इट्स सफोकेशन. म्हणजे थोडंफार गुदमरणे असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणू शकतो. सो फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण सांगू शकतो याला सफोकेटिंग ऑर्डर असतो आणि कलर असतो ग्रीनिश येलो. इट इज ग्रीनिश येलो इन कलर. ग्रीनिश येलो इन कलर and possess suffocating odor. Suffocating odor. थोडा स्मेल त्याला येतो पर्टिक्युलर. सेकंड आहे ऑब्व्हियसली हायर एक्सपोजर असेल तर पॉइझनस गॅस आहे हा. पॉइझनस गॅस म्हणजे बंद कुठल्या ऑडिटोरियम मध्ये जर CO2 गॅस आपण जर पासआउट केला, अश्रुधूर सोडतात माहिती असेल तुम्हाला पोलीस काही संरक्षणासाठी. अश्रुधूर म्हणजे पुढे काही गोष्टी घडणार आहे हे त्यांना माहिती असेल किंवा काहीतरी दंगल वगैरे घडणार आहे, तर सगळ्यांना एकदम पांगवणं 15 पोलिसांना शक्य नाही. जर तुम्ही 15,000 लोक असेल तर 15 पोलिसांना शक्य नाही. मग त्यावेळी ते बळाचा वापर न करता किंवा कुठला लाठीचार्ज न करता अश्रुधुराचा वापर करतात. याच्यामुळे काय तुमच्या डोळ्यामध्ये ते जातं आणि तुम्ही थोड्या वेळासाठी, तुम्ही म्हणाल ते जेव्हा अश्रू सोडतात तेव्हा ते का नाही, त्यांच्या डोळ्यात नाही का जात? त्यांच्याही डोळ्यात जात असतो, पण त्याच्यामध्ये एक गॉगल असतो. तो गॉगल जर युज केलेला असतो आणि अश्रुधूर जर तुम्ही युज करताय तर त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंट मध्ये क्लोरीन गॅस ऍड करतात आणि तो पॉइझनस आहे. म्हणजे थोड्या वेळासाठी तुमचं आय इरिटेशन जाणवतं आणि तो जे काही दंगल होणार आहे त्यापासून पुढे हेल्प करण्यासाठी किंवा त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ मिळतो. सो हा पॉइझनस गॅस आहे, ही त्याची सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी जनरली इट इज 2 to 5 times heavier than that of the air. 2 to 5 times heavier than that of the air. ओके. म्हणजे मॉलिक्युलर डायऑक्सिजन पेक्षा तो 2 to 5 times ग्रेटर असणारा एक गॅस आहे आणि सिंपल आहे. एक when it is reacts with water, means combined with water to form chlorine water as a major product. ओके. क्लोरीन वॉटर म्हणजे काय? वॉटरमध्ये क्लोरीन गॅस डिझॉल्व्ह केलेला असतो, म्हणजे तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो. सो या दीज आर द 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ युअर क्लोरीन गॅस. आणि नेक्स्ट आहे त्या केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज खूप जास्त आहेत या क्लोरीनच्या, इम्पॉर्टंट आहे. जवळपास 7 ते 8 फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत. बघूया काय काय त्या वन. पण याच्यामध्ये हे महत्वाचा पार्ट आहे, तेवढा फक्त अंडरलाईन करून ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. फिजिकल प्रॉपर्टीज ॲज वेल ॲज मेथड्स ऑफ प्रिपरेशन. ओके. नेक्स्ट पार्ट इज केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस. सो वन बाय वन केमिकल प्रॉपर्टी स्टार्ट करूया. केमिकल प्रॉपर्टीमध्ये कुठलाही एकही वर्ड एक्सपेक्टेड नाहीये थिअरीचा. तुमचा जर कॅटलिस्ट एखादं नाव दिलेलं असेल तर ते तुम्ही लिहू शकता किंवा टेम्परेचर रेंज, प्रेशर, एअर वरती कंडिशन, अदरवाईज टोटली रिएक्शन लिहिला तरी चालेल. फक्त कशाबरोबर ऍक्शन मध्ये ते वरती मेन्शन करायचे प्रेझेंटेशन. ओके. सो फर्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टी, रिएक्शन विथ मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीज. ओके. पहिली आहे ऍक्शन विथ मेटल. मेटल बरोबर आपण क्लोरीन रिएक्शन कशी करू शकतो, तर एखादा एक्झाम्पल घेऊया.
aluminium plus 3 molecules of chlorine, 2 molecules of aluminium plus 3 molecules of chlorine, it will gives you 2AlCl3, which is act as a Lewis acid catalyst. AlCl3 म्हणजे काय? अल्युमिनियम ट्रायक्लोराइड, जे आपण AlCl3 आपण अनहायड्रस AlCl3 कशामध्ये यूज करतो? फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन एज वेल एज फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन या प्रोसेस मध्ये यूज करतो अनहायड्रस AlCl3. जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये तुम्ही ही रिएक्शन बघितलेली आहे पेपर 2 मध्ये. सो दिस इज युअर फर्स्ट रिएक्शन. एखादा कुठला अनदर मेटल घेतला तरी पण तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. म्हणजे समजा मी Fe बरोबर रिएक्शन केली तर 2 molecules of Fe plus 3 molecules of Cl2, it will form 2 molecules of FeCl3. It is also Lewis acid, ferric chloride. Okay, so in this way, second chemical reaction is, or second chemical property is, that is your reaction with non-metal. Action with non-metal. ऍक्शन विथ नॉन मेटल. ओके, एखादं नॉन मेटलचं एक्झाम्पल घेतला आणि त्याची क्लोरीन बरोबर रिएक्शन केला तरी सुद्धा मिळू शकतो प्रोडक्ट. जनरली तुमच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे P4, दॅट इज P4 केज लाईक प्रेशर असतं फॉस्फरसचं. आपण हे बघितलंय ग्रुप 15 मध्ये तुमच्या 11th स्टँडर्डला. when P4 reacts with 6 molecules of Cl2, it will form 4 PCl3. चेक करा रिएक्शन बॅलन्स होते का? क्लोरीन 12 पाहिजे आणि फॉस्फरस 4 पाहिजे. सो येस. सिमिलरली इलेमेंटल सल्फर, दॅट इज एसिड स्ट्रक्चर, त्याला आपण चेअर फॉर्म मध्ये लिहितो. मला वाटतं हा पण पार्ट आपण ऍडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स मध्ये 11th स्टँडर्डला बघितला होता. when it is reacts with 4 molecules of Cl2, it will form 4S किंवा S2Cl2 लिहिला तरी चालेल. 2 molecules of S2Cl2. बॅलन्स होत नाही रिएक्शन, 4च लिहावं. 4 8 सल्फर आणि 8 क्लोरीन, करेक्ट आहे. 4S2Cl2. ओके. थर्ड आहे ऍक्शन विथ हायड्रोजन. ऍक्शन विथ हायड्रोजन गॅस. ओके. जनरली जो तुमचा प्रोडक्ट आहे H2 गॅस, MCl2 गॅस कंबाईन टुगेदर टू फॉर्म 2HCl. आता हे तुम्ही HCl कन्सिडर करता, हे तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता, 2 गॅस मॉलिक्यूल जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्याची फिजिकल स्टेट चेंज होते. हा पण गॅस मॉलिक्यूल आहे, हा पण गॅस मॉलिक्यूल आहे, बट इथे तुम्हाला ऍक्वियस मिळतं, लिक्विड स्टेटमध्ये मिळतं HCl. ऑब्व्हियसली हे कधी होऊ शकतं? LPG आपण कधी बघतो? अंडर हायर प्रेशर. जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करता त्यावेळी तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही तो प्रिपेअर करू शकता ऍज अ ऍसिड. सिमिलरली रिएक्शन विथ अमोनिया गॅस. फोर्थ, ऍक्शन विथ अमोनिया. ऍक्शन विथ अमोनिया. when excess number of ammonia gas, that is excess of ammonia, that is 8NH3 प्लस Cl2, म्हणजे काय? मॉलिक्युलर डायक्लोरिन, क्लोरीनचा गॅस जो असेल तो तुम्ही कंबाईन केला 3 molecules of Cl2 बरोबर, तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो NH4Cl, दॅट इज अमोनियम क्लोराईड. ऑब्व्हियसली अमोनियम क्लोराईडचे तुम्हाला काय मिळणार? त्याचं रिएजंट किंवा रिएक्शन काय असेल? नंबर ऑफ मोल्स त्याचे किती असतील? 6 असतील, विथ द लिबरेशन ऑफ नायट्रोजन गॅस. ओके, विथ द लिबरेशन ऑफ नायट्रोजन गॅस. दिस इज युअर फोर्थ केमिकल प्रॉपर्टी. Next chemical property is with hydrocarbon. Action with hydrocarbon. Action with hydrocarbon. Any hydrocarbon you can take, that is methane. Methane होतोय. When methane molecule reacts with fluorine. आता आपल्याला ह्या सिरीज ऑफ रिएक्शन सगळ्या माहिती आहेत, पण आपल्या सिलेबस मध्ये आहे म्हणून हे लिहितोय मी. इन प्रेझेन्स ऑफ HMu, that is sunlight, it will form CH3Cl plus HCl. It's a type of substitution reaction. मला वाटतं आपण हे 10th स्टँडर्डला पण बघितलंय, 11th ला पण बघितलंय आणि 12th ला पण. Methane reacts with chlorine gas in presence of HMu. It will form methyl chloride as a major product. Okay? Methyl chloride हा तुम्हाला desired product मिळेल. And last very important property is 6 numberची bleaching action. ब्लिचिंग ऍक्शन हा क्वेश्चन पेपर मध्ये एक्झामिनरचा फेवरेट आहे. असं क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारला जातो, मॉलिक्युलर क्लोरीन और क्लोरीन गॅस इज युज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट, एक्सप्लेन इट विथ सुटेबल रिएक्शन. रिएक्शन मध्ये काय करायचंय? सिंपल आहे रिएक्शन. Cl2 प्लस वॉटर कंबाईन टुगेदर टू फॉर्म HOCl. बघा, हा हायड्रोजन इथे लिहिला, एक ऑक्सिजन आहे तो पण इथे लिहिला, हे एक क्लोरीन आहे तो इथे लिहिला, म्हणजे आता राहिलं काय? एक H राहिला आणि एक Cl राहिला. हा तुमचा हायड्रोक्लोरिक ऍसिड हा तुमचा डिसाइड प्रोडक्ट असेल. आता त्या HOCl चं फर्दर ऑक्सिडेशन केला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळतो अगेन HCl प्लस नेसेंट ऑक्सिजन. म्हणजे
जर समजा ब्लिचिंग ऍक्शन मध्ये दोन मॉलिक्यूल HCl ऍसिडिक कंटेंट जर प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये, तर दोन्हीही HCl म्हणजे एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ HCl तुम्हाला डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये मिळतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं HOCl म्हणजे काय, हायपोक्लोरस ऍसिड. त्याला काय कन्सिडर करायचं, हायपोक्लोरस ऍसिड. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि HOCl म्हणजे तुमचं हायपोक्लोरस ऍसिड. सो लक्षात ठेवायचं, जो तुमचा कलर्ड ऑर्गॅनिक मॅटर असतो, हा तुमचा कलर्ड ऑर्गॅनिक मॅटर आहे. कलर्ड ऑर्गॅनिक मॅटर, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करता, कलरलेस मॅटर प्लस ऑक्सिजन. कलरलेस मॅटर प्लस नेसंट ऑक्सिजन, याच्याबरोबर तुम्ही त्याची रिएक्शन करता. ओके, सो दीज आर द different 6 chemical properties. पहिली chemical property, action with metal. Next one is a non-metal. Next with hydrogens, ammonia, then hydrocarbon, and then bleaching action. So these are the 8 physical as well as chemical properties of your chlorine and its compounds. So important part जो आहे तेवढाच फक्त प्रिपेअर करायचा, ह्याला स्टार मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. आणि लास्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज युजेस. ओके, युजेस काय काय आहेत त्याचे, आता नावावरून सांगू शकता. क्लोरीन या गॅसचा यूज कशासाठी केला जातो, तो सगळ्यात पहिल्यांदा ड्रिंकिंग पर्पज साठी. आधी स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर ओके. प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर जे युजेस काय, पहिला यूज प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. नाव द सेकंड यूज इज फॉर द, आताच आपण बघितलं ब्लिचिंग एक्शन. सो ब्लिचिंग एजंट म्हणून याचा यूज केला. ओके, फॉर प्युरिफिकेशन किंवा क्लिन्सिंग पर्पज. ओके, नेक्स्ट आहे फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ हेवियर मेटल लाईक गोल्ड. हेवियर मेटल्स लाईक गोल्ड, कारण तो ऍसिड बरोबर रिएक्शन फॉर्म करतो आणि प्रेसिपिटेट जनरेट करतो. जेव्हा प्रेसिपिटेट जनरेट होतो तेव्हा समजतं की अंडरग्राउंड एक्सट्रॅक्शन मध्ये आपल्याला गोल्ड मिळणार आहे, सोनं मिळणार आहे. ओके, नेक्स्ट आहे अनदर यूज इज द प्रिपरेशन ऑफ सम पॉइझनस गॅसेस. प्रिपरेशन ऑफ poisonous gases like tear gas, mustard gas. ओके, मस्टर्ड गॅस कंपोजिशन पण काय एकदा पेपर मध्ये विचारलं गेलं, तुमच्या सिलेबस मध्ये आहे ते काय, ClCH2 CH2S CH2 CH2 and then Cl. ओके, हा सल्फर कडनं मॉलिक्यूल ब्रेक केला तर एक्झॅक्टली सेम पार्ट तुम्हाला राईट साईडला पण दिसतो. सो त्याला तुम्ही कन्सिडर करता मस्टर्ड गॅस. ओके, टीयर गॅसचं कंपोजिशन काय, CCl3 NO2. हे तुमच्या प्रिव्हियस पेपरमध्ये, जेईच्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, चेक करा. विच अमॉंग द फॉलोइंग रिएजंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम क्लोरीन, असा क्वेश्चन आहे. हेच ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन हा आहे, दुसरा ऑप्शन हा आहे, अजून दिलेला असतो तिसरा इलेमेंटल सल्फर, किंवा अजून जसा टीयर गॅस आणि करतो ना तसा अजून एक फॉस्जीन नावाचा Cl2 पण गॅस आहे. इथे लिहूया आपण फॉस्जीन. फॉस्जीन दॅट इज COCl2. असं आहे, COCl 2 टाइम्स आहे. ऍक्च्युअली तुमच्या सिलेबस मध्ये ना COCl2 हा 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये दिलाय, पण ते रॉंग आहे. COCl2 हा फॉस्जीन या फॉर्मॅटमध्ये तुमच्या प्रेझेंट असते. ओके, सो हे तीनही गॅस तुमचे आहेत ना, ते टॉक्झिक कंटेंट आहे, टॉक्झिसिटी शो करतात. बट हे तीनही इलेमेंट्स तुमच्या क्लोरीन पासून मिळतात, त्यामुळे त्याला आन्सर मध्ये ऑल ऑफ दी हा जो ऑप्शन लास्ट असेल तो करेक्ट असायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती नसतं एक्झॅक्टली फॉस्जीनचं कंपोजिशन काय, टीयर गॅस म्हणजे काय, मस्टर्ड गॅस म्हणजे काय, हे माहितीच नसतं. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये क्लोरीन हा कंपोनंट असतो. ओके, सो दीज आर सम युजेस ऑफ युअर मॉलिक्युलर डायक्लोरीन. इथे तुमचा कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन जो अगोदर आपण पार्ट बघितला दॅट इज सल्फर, हा पार्ट इथे क्लिअर होतो. ह्याच्या पुढे जिथे तुमचे ग्रुप 16 पर्यंतचे इलेमेंट कम्प्लीट होतात. आता इंटर हॅलोजन कंपाऊंड नावाची एक कन्सेप्ट आपण जे मला वाटतं सुरुवातीला बघितली होती. डी ब्लॉक मध्ये इंटरस्टिशियल कंपाऊंड होते. आता आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड, त्याच्या प्रॉपर्टीज आणि लास्ट पॉइंट म्हणजे काय, झेनॉन फ्लोराइड, त्याच्यामध्ये युजेस ऑफ इनर्ट गॅसेस. हे दोनच इम्पॉर्टंट क्वेश्चन राहिले जे आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. आज जेवढं बघितलं त्याचं रिव्हिजन होणं एक्सपेक्टेड आहे.
ते क्वेश्चन्स बघायला पाहिजेत कंटिन्युअसली. त्याच्यावरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी ऑलरेडी तुम्हाला स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये अपलोड करून दिले. दॅट इज पी ब्लॉक एलिमेंट असं त्याचे हेडिंग दिले. ते पी ब्लॉक का दिलं याचं रिझन आहे, तुमच्या सिलेबसमध्ये ग्रुप 16, 17, 80 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 असं नाव दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काही ग्रुप 15चे पण क्वेश्चन आहे जे तुमच्या सीईटीच्या पेपरमध्ये येतात. ओके, तुम्हाला माहिती असेल 20% पार्ट हा तुमच्या सीईटीचा असतो स्टेट बोर्डचा, आणि बाकीचा जो 80% पार्ट आहे हा तुमचा 12th स्टँडर्डचा असतो. जर तुम्ही 12th स्टँडर्ड वरती खूप कमांड चांगले आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत सगळे सीईटीचे किंवा एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन, तर त्या 20 मध्ये ऑप्शनला काही टाकू नका. याचा प्रॉब्लेम असा होतो, ज्यांचं हे प्रिपरेशन डिफिकल्ट पेपर समजा 12th स्टँडर्डच्या सीईटीचा आला असं कन्सिडर करूया, तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त 20-22 क्वेश्चन सुटत असतील, तर रिमेनिंग 11th स्टँडर्डची हेल्प होते, कारण तो सिलेबस कमी आहे, 20% फक्त आहे, आणि तो सिलेबस मिक्स आहे, कंबाईन आहे. ओके, म्हणजे जसं पी ब्लॉक इलेमेंट तुम्हाला आता 12वीला आहे, तसंच इलेमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 तुम्हाला 11thला होतं. ते कंबाईन क्वेश्चन मी तुम्हाला करून दिलेले आहेत. स्टडी मटेरियल सेशन मध्ये जर चेक केला तर पी ब्लॉक वरती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुकलेट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला मिळतील, आणि ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला शेअर केले. ओके, जस्ट रेफर दोज क्वेश्चन्स अँड प्रिपेअर युअर सेल्फ. इम्पॉर्टंट पार्ट आहे आता आपले दोनच महत्वाचे क्वेश्चन्स राहिले, इंटर हॅलोजन कंपाऊंड अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक अँड युजेस ऑफ इनर्ट गॅसेस. याच्यातला युजेस ऑफ इनर्ट गॅसेस हा क्वेश्चन कन्फर्म असेल. इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या काही वेळा प्रॉपर्टी विचारतात, काही वेळा डेफिनेशन विचारतात, किंवा काही वेळा असं पण विचारतात, या सगळ्या रिएक्शन काहीच क्वेश्चन न विचारता डिफाईन इंटर हॅलोजन कंपाऊंड, स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट असा क्वेश्चन असतो 3 मार्कासाठी सेक्शन सी मध्ये. आपल्याला दोन्ही क्वेश्चन चांगले प्रिपेअर करायचे, सो मला वाटतं हार्डली 25 ते 30 मिनिटं अजून लागतील एक्सप्लेनेशनसाठी त्या 2 पॉईंट्सच्या. म्हणजे तुमचा जो लार्जेस्ट टॉपिक आहे 12th स्टँडर्डचा आणि 11th स्टँडर्ड दोन्ही सब्जेक्टमध्ये सगळ्यात लार्जेस्ट टॉपिक केमिस्ट्रीसाठी सांगतोय. बायोलॉजी आणि केमिस्ट्री जर कंबाईन केलं तर मात्र बायोलॉजीचा अजून एक टॉपिक आहे तुमचा सर्क्युलेशन, कोऑर्डिनेशन आणि सर्क्युलेशनचा हा जो टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मात्र तो खूपच जास्त मार्क्सचा वेटेज, मला वाटतं 10 ते 12 मार्काचा वेटेज आहे. ऑल ओव्हर सगळ्या सब्जेक्टमध्ये तो लार्जेस्ट वेटेजचा टॉपिक आहे. ओके, आणि जर फक्त केमिस्ट्रीचा विचार केला तर पी ब्लॉक एलिमेंट हा तुमचा 8 मार्क्सचा लार्जेस्ट वेटेज टॉपिक आहे, जो तुमचा नेक्स्ट लेक्चरला कव्हर होईल. रिमेनिंग पुढचा राहतो तो फक्त 3 मार्काचा टॉपिक राहतो, दॅट इज आयोनिक इक्विलिब्रिया, जो आपण कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण असतात, त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम घ्यावे लागतील. ऑलमोस्ट असं एक्सपेक्टेशन आहेत की 17 पर्यंत, 15 to 17 पर्यंत तुमचा तो टॉपिक कम्प्लीट होईल, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनला थोडा मध्ये टाइम दिला जाईल 4 ते 5 दिवसांचा, आणि मग मात्र टॉपिक वाईज टेस्ट सुरू होतील. त्याचं शेड्यूल मी तुम्हाला पाठवून देईन. त्या शेड्यूल वाईजच टेस्ट होतील, फक्त ते तुम्हाला टाइम मॅनेज करायचे आहे. स्टडी मटेरियल सेक्शन मध्येच ते अपलोड होतील, त्यामुळे दिवसभरात तुम्ही सब्जेक्टिव्ह टेस्ट कधी देऊ शकता, पण तुमचा जो ऑब्जेक्टिव्ह टेस्टचा पॅटर्न असेल तो मात्र तुम्हाला त्याच वेळी द्यावा लागेल, कारण ऑनलाईन टेस्ट असते, त्यामुळे शक्यतो त्याचा टायमिंग त्याच दिवशी इव्हिनिंगला असेल, म्हणजे 7 ते 8 किंवा 8 ते 9 जसं तुम्हाला फिजिबल असेल ते. मी प्रत्येकाशी डिस्कस करूनच हा डिसिजन घेईन की टायमिंग काय ठेवायचं, त्याच्याशिवाय मी काही चेंजेस करणार नाही. ओके, ठीक आहे. ह्याचा स्क्रीनशॉट फक्त घेऊन ठेवा, इम्पॉर्टंट जेवढा पार्ट आहे त्याचं प्रिपरेशन करा. ह्या रिएक्शन्स आता जर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिएक्शन चांगला जमत असतील तर ह्या रिएक्शन्स फक्त वाचून येणार नाहीत. ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये तुम्हाला बेन्झिन वगैरे होतं, माहिती होतं तुम्हाला, बेन्झिनच्या वरती सीएचसी आहे, त्या सीएचसीचं कन्व्हर्जन कशामध्ये तरी होतंय, तुम्हाला कळतं. ह्याच्यामध्ये तसं काही कळणार नाही तुम्हाला लिहून काढल्याशिवाय. सो तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एक्झॅक्टली रिएक्शन कुठे होते, रिएक्टिव्ह साईट काय, आणि आपल्याला कशावरती फोकस करायचंय. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. तिथे आपला उद्या मला वाटतं नेक्स्ट लेक्चरला आपला हा पार्ट कम्प्लीट होईल. नेक्स्ट पुढचा जो पार्ट असेल म्हणजे कुठला याच्यानंतरचा जो टॉपिक असेल आयनिक एरिया, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. बाकी मला वाटतं सगळे पेपर 2 चा सगळा सिलेबस आपला कव्हर झालाय असं म्हणायला हरकत नाही. आता पेपर 1 चा ऑलमोस्ट 3 मार्क्सचा एक टॉपिक राहिलाय, बाकी सगळं कम्प्लीट झालेलं हरकत नाही म्हणायला. ओके, आता जो सिलेबस झालाय त्याची रिव्हिजन कशी करायची याच्यावरती मी एक लेक्चर कंडक्ट करेन. तुम्हाला मी सांगेन कशी कशी मार्किंग स्कीम असते, काय काय कुठले कुठले पॉईंट्स आणि सब्जेक्ट ऑप्शनला टाकण्यासाठी चान्सेस आहे. तो तसं प्रिपरेशन केला तरी चालेल, कारण येणाऱ्या तुमच्या टेस्टमध्ये ऑप्शनला टाकणारे क्वेश्चन आणि त्याला कंपल्सरी येणारे क्वेश्चन असेच क्वेश्चन तुम्हाला दिसतील. म्हणजे तो क्वेश्चन न करून सुद्धा आपल्याला पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, हे तुम्हाला दाखवायचं आहे मला. सो मी दाखवेन तुम्हाला ते करून. आणि सेकंड थिंग, एमसीक्यू साठी मात्र आता प्रॅक्टिस करायला पाहिजे. जास्तीत जास्त एक टॉपिक कम्प्लीट झाला की मी फक्त एमसीक्यू तुमची घेईन, ते 30 मार्क्स असणार, त्याला 30 मार्क्सचे एमसीक्यू असतील. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर अदर सब्जेक्टचे पण पाहिजे आम्हाला, फिजिक्सचे पण थोडेसे एमसीक्यू असतील तर चालतील टॉपिक वाईज, तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करायला रेडी आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट एवढं लक्षात ठेवा की तुमचं जेव्हा हे प्रिपरेशन कम्प्लीट होणार त्याच वेळी हे शक्य आहे
फक्त एमसीक्यू नुसतं गेस नाही करायचे किंवा स्टोअर करून नाही ठेवायचे. त्या एमसीक्यू मध्ये असणारी कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. म्हणून कमी क्वेश्चन सॉल्व्ह करून जास्तीत जास्त नॉलेज मिळवायचं असेल तर एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. So त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहा. काही डाऊट्स असतील तर मात्र पर्सनली विचारा. ओके, ठीक आहे. आज थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. त्याला आपण कन्सिडर करणार आहोत इंटर हॅलोजन कंपाऊंड as well as your uses of inert gases. ओके, इनर्ट गॅसेस मध्ये फक्त युजेसच येणार आहेत, त्यामुळे एक्सन नाही काय केला तरी चालेल. आणि झेनॉन फ्लोराइडचा एक चार्ट आहे, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट पेपर मध्ये एमसीक्यू साठी विचारतात किंवा बीएस साठी विचारतात. पण 2 किंवा 3 याच्या मार्कांव्यतिरिक्त ग्रुप 18 ला वेटेजही नाही, त्यामुळे एवढंच प्रिपेअर केला तरी सफिशियंट आहे. की तो चार्ट आणि युजेस ती प्रत्येकाचे 4-4, कारण 2 मार्काला क्वेश्चन येतो म्हणून आपण जे छोटे आहेत तेच करतो. आपल्याला, मलाही माहिती, मी पण तुमचे बोर्डवर घेताना जे छोटे छोटे आहेत तेच घेईन. ओके. सेकंड थिंग, इनर्ट गॅसेस हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन सगळ्याचे आहेत का? नाही. फक्त 3 इनर्ट गॅसेस तुमच्या सिलेबसमध्ये, त्या 3 पैकी मात्र युजेस येणार हे डॅम शुअर, कन्फर्म. ओके, सो जस्ट प्रिपेअर फॉर इट. तुमचं थिअरॉटिकल प्रिपरेशन कम्प्लीट झालं असेल तर तुमचे 8 मार्क्स खिशात असतील. थँक्यू.